आजचा नवीन टॉपिकवर आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. चला तर मग पाहूया. स्वतःला एक पॉवरफुल व्यक्तिमत्व बनवण्यासाठी काय करावे. तर त्यामध्ये बाह्य रूप स्वरूप बदलणे गरजेचे नाही, तर विचार आणि भावना आणि वागणूक या तिन्ही स्तरावर बदल घडणे म्हणजेच स्वतःला पॉवरफुल व्यक्तिमत्व बनवणे होय. तर त्यामध्ये स्वतःला समजून घेतलेला किंवा आपल्या निर्णयावर विश्वास ठेवते आणि परिस्थिती कोणतीही असो ती स्थिर आणि स्पष्ट राहते. तर त्यामध्ये कुठले कुठले बदल करायचे आहेत तर ते पाहूया. सर्वप्रथम स्वतःची ओळख पायाभूत गोष्ट आहे. अनेक संशोधनामध्ये दिसून येते की ज्या व्यक्तीच्या आपल्या मर्यादा स्वतःच्या ताकदीनुसार किंवा आत्मविश्वासाने निर्णय घेतात, आपण काय चांगले करतो, आपल्याला काय जमत नाही, अशा गोष्टी आपल्याला आनंदात देतात, याचा प्रामाणिक विचार करणे गरजेचे आहे. तर त्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास हा आपल्याला जन्मताच मिळत नाही, तर तो अनुभवातून मिळतो, छोट्या छोट्या यशातून मिळतो किंवा छोट्या छोट्या कामातून मिळतो. छोट्या छोट्या यशामध्ये आपण जर यशस्वी होत राहिलो तर त्यामध्ये आपण पुढचे मोठे उद्दिष्ट लक्षात ठेवू शकतो किंवा ते उद्दिष्ट आपण पूर्ण करू शकतो. छोट्या यशामध्येच तुमचं मोठं यश हे लपलेलं असतं. तर त्यामध्ये तिसरी गोष्ट म्हणजे भावनावर नियंत्रण. पॉवरफुल व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती भावनांना दाबत नाही, तर ती समजून घेते, रागावर कंट्रोल करते, भीती न बाळगता प्रत्येक काम अभीतीपूर्वक करते, असुरक्षितता नसते. तर त्यामध्ये ती नैसर्गिकरित्या ते काम होऊ देणे ठरते. तर त्यामध्ये भावनांमध्ये व्यवस्थापन हे यशस्वी आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचे महत्त्वाचे लक्षण आहे. उदाहरणार्थ, राग आला तर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा वेळ घेणे, खोल श्वास घ्या आणि नंतर विचारपूर्वक बोला. चला तर पाहूया चौथी गोष्ट संवादन कौशल्य. पॉवरफुल व्यक्तिमत्व म्हणजे फक्त स्वतःबद्दल चांगले वाटणे नाही, तर इतरांशी योग्य पद्धतीने संवाद साधणे महत्त्वाचे आहे. स्पष्ट, प्रामाणिक आणि आदरपूर्वक बोलणे ही एक प्रत्येक माणसामध्ये कला असायला पाहिजे. तर त्यामध्ये आपली इच्छा किंवा आपलं व्यक्तिमत्व आदरयुक्त दुसऱ्यांना वाटलं पाहिजे किंवा ते मांडलं पाहिजे. पाचवी गोष्ट म्हणजे सातत्य. शिस्तमध्ये सातत्य पाहिजे. प्रत्येक दिवसामध्ये नाही तर प्रत्येक तासामध्ये आपल्या गोष्टीमध्ये शिस्त, सातत्य, प्रयत्न ही सवय आपल्या शरीराला पाहिजे. म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्वाचा मोठा भाग ठरवतो. रोज थोडा वेळ स्वतःच्या विकासासाठी देणे, वाचन करणे, लेखन करणे, व्यायाम आणि ध्यान यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं. सहावी गोष्ट म्हणजे नकारात्मक विचारावर काम करणे. अनेक वेळा आपलं मन आपल्यालाच थांबवतं. मी हे का करू, हे मी करू शकत नाही किंवा हे मला जमत नाही असे विचार आत्मविश्वास कमी करतो. तर ती आजच बदला. हे काम मी आत्ताच करू शकतो किंवा हे काम मी लगेच करू शकतो किंवा ह्या कामामध्ये मी बदल करू शकतो किंवा मी अपयशी नाही, ते मी आत्ताच करू शकतो, हे बदल करा. सातवी गोष्ट म्हणजे अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन. पॉवरफुल व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती अपयशाला शेवट मानत नाही, तर शिकण्याची संधी मानते. या कल्पनेनुसार जे लोक स्वतःला सुधारण्यास सक्षम मानतात तेच जास्त प्रगती करतात. अपयश आले तर स्वतःला दोष देण्याऐवजी त्यातून काय शिकता येईल यावर लक्ष द्या. आठवी गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घ्या. मानसिक आणि शारीरिक आरोग्य याचा थेट संबंध व्यक्तिमत्वाशी असतो. पुरेशी झोप पाहिजे, मोबाईल टाळला पाहिजे, संतुलित आहार घेतला पाहिजे, टीव्हीपासून थोडंसं लांब राहिलं पाहिजे, नियमित व्यायाम केला पाहिजे, 4 मित्रामध्ये वावरलं पाहिजे, आपल्या शेतीकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे किंवा एखाद्या शेतामध्ये जाऊन फटका मारला पाहिजे, एखाद्या ग्राउंडवर जाऊन एखादा खेळ खेळला पाहिजे किंवा फॅमिलीसोबत मन मोकळं करायला पाहिजे किंवा आपल्या लेकरांमध्ये थोडंसं खेळलं पाहिजे. ही संशोधन दाखवते की शारीरिक तंदुरुस्तीमुळे आपला आत्मविश्वास वाढतो किंवा नकारात्मक शक्ती निघून जाते आणि सकारात्मक वाढते. तर ह्यामध्ये 9वी गोष्ट म्हणजे योग्य वातावरण आणि लोकांची निवड. आपण ज्या लोकांमध्ये राहतो त्याचा आपल्या विचारांवर आणि वागणुकीवर मोठा प्रभाव पडतो. सतत नकारात्मक पसरवणाऱ्या लोकांपासून थोडंसं अंतर ठेवा. व्यसनाधीन लोकांपासून थोडंसं अंतर ठेवा. प्रेरणादायी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा.
व्यक्तिमत्व घडवण्यात मदत करतात आणि यशाच्या पायरीवर जाण्यासाठी ह्या माणसांचा खूप मोठा वाटा असू शकतो. शेवटी पॉवरफुल व्यक्तिमत्व म्हणजे परिपूर्ण होय असे नाही, ते म्हणजे सतत शिकत राहणे, बदल स्वीकारणे आणि स्वतःच्या मूल्यानुसार जगणे. प्रत्येक व्यक्तीची वाट वेगळी असते, त्यामुळे इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष केंद्रित करा. थोडक्यात स्वतःची ओळख, आत्मविश्वास, भावनांचे नियंत्रण, प्रभाव, संवाद, शिस्त, सकारात्मक विचार आणि योग्य दृष्टिकोन या गोष्टींच्या सहाय्याने कोणतीही व्यक्ती आपलं व्यक्तिमत्व अधिक मजबूत आणि प्रभावी बनवू शकते. हा प्रवास वेळ घेणारा असला तरी प्रत्येक छोटं पाऊल तुम्हाला अधिक पॉवरफुल बनवू शकतो. गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडा आणि आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया यावर लक्ष द्या आणि आपल्या फॅमिलीसाठी, मित्रांसाठी, मुलांसाठी थोडासा वेळ काढा आणि त्यातून थोडंसं